राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. खबर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राची. अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली नाही. यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. यामुळे विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार शेतकऱ्यांची मतं घेऊन शेतकऱ्यांसोबत गद्दारी केली असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुठेही कर्जमाफी शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही. या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही. शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली. हे गद्दार सरकार आहे. नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे असेही ते म्हणाले. पण या संकल्पपत्रामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केलेली होती, ती फसवी निघाली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं या लोकांनी पुसलेले आहेत. शेतकऱ्याला आत्महत्या करायसाठी प्रेरित करण्याचं काम हे सरकार करते आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं, हे या पद्धतीचं जाहीर करतात. 2100 रुपये देण्याची हमी यांनी दिलेली होती. आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं पुसली, तिलाही या लोकांनी फसवलेलं आहे. त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतची भूमिका मांडलेली होती. कुठल्याही रोजगार निर्मितीचं कुठलीही व्यवस्था या लोकांनी केलेली नाही. त्याचप्रमाणे तरुणांनाही फसवलेलं आहे. महागाई कमी करण्याच्या बद्दलची भूमिका या लोकांनी मांडलेली होती. आता कुठल्याही याच्यामध्ये महागाई कमी केली जाणार नाही, पण उलटी महागाई वाढवण्याचा संकल्प या सरकारने या ठिकाणी केलेला आहे. राज्याच्या जनतेला फसवण्याशिवाय दुसरं या अर्थसंकल्पाला काहीच नव्हतं, हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून ही फसवी सरकार, या फसव्या सरकारचं, या फसव्या महायुतीचं खरा चेहरा जनतेच्या समोर मांडण्याची भूमिका ही महाविकास आघाडीची राहणार. आणि म्हणून आम्ही बजेट आल्याच आपण पाहिलं असेल की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या बद्दलचं, लाडक्या बहिणीच्या बाबतचं या पद्धतीच्या घोषणा करत आम्ही सभागृहामधून सभात्याग केलेला आपण पाहिलेलं आहे. आणि हे सरकार फसवं सरकार, जनतेला लुटणारं सरकार, या सरकारची खरे दात, खरी यांची जात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणार.